मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या टीचर्स सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो कालच मी एक तुम्हाला व्हिडिओ दिला होता, तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे संदेशपत्र सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना दिले होते ते संदेशपत्रांच्या सेल्फी प्रत्येक विद्यार्थ्यांनी काढायच्यात आणि त्या दिलेल्या लिंकवर जी एक वेबसाईट दिलेली आहे, जी मी त्या व्हिडिओच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे तिची लिंक, तर त्या लिंकवर अपलोड करायचं आहे। त्याचबरोबर आणखीन काय अपलोड करायचं तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक शैक्षणिक बाबतीतलं एक घोषवाक्य तयार करायचे, ते स्वतःच्या हस्ताक्षरात A4 पेपरवर लिहायचं आहे, त्याचा एक फोटो अपलोड करायचा आहे आणि शेवटी त्या विद्यार्थ्यांसाठी वाचन प्रतिज्ञा येणार आहे। त्या वाचन प्रतिज्ञेमध्ये विद्यार्थ्याचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे, फक्त ती वाचन प्रक्रियेला मी मान्य करतो अशा पद्धतीची एक टिक लावून सबमिट करायचं आहे। या पद्धतीचं काम कसं करायचं त्या लिंकवर जाऊन या पद्धतीचा व्हिडिओ मी तुम्हाला काल रात्रीच दिला होता आणि आज मला वाटते फक्त एक 23-20 तास झाले असतील, जवळजवळ 10,000 लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे। पण त्या व्हिडिओवर खूपशे कमेंट सुद्धा आलेले आहेत, त्या कमेंटची किंवा त्या कमेंट मधल्या प्रश्नांची उत्तरं द्यावे असं मला वाटलं, म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ परत तुम्हाला देत आहे। तर त्यामध्ये कमेंट काय काय आहेत बघा। व्हिडिओ खूप छान आहे असे कमेंट तर आलेलेच, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो। पण काही ज्या शंका आलेल्या आहेत, उदाहरणार्थ एका पालकाचे 2 विद्यार्थी शाळेत असेल तर काय करायचं, तर एकच सेल्फी दोन्ही विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन जर काढला तर तो एकच सेल्फी दोन्ही विद्यार्थ्यांना तुम्ही अपलोड करू शकता, पण 2 वेगवेगळे मोबाईल नंबर तुम्ही टाकले तर बरं होतील, म्हणजे ती संख्या वाढेल। इथं काय करायचंय बघा, मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमातून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या कार्यक्रमाचं नाव घालायचं आहे या सेल्फीचं, जेणेकरून त्यामुळे जेवढे मोबाईल नंबर काउंट होतील आणि सेल्फी काउंट होतील तेवढं ते वर्ल्ड रेकॉर्डला अप्रोच होणार आहे। तुम्ही एकाच मोबाईल नंबरवरून जर व्हिडिओ अपलोड केले, सेल्फी अपलोड केले तर ते काउंट होणार नाही, त्यामुळे वेगवेगळे मोबाईल नंबर। आता काहींनी विचारले की मोबाईल नंबर विद्यार्थ्यांचे हवेत, मोबाईल विद्यार्थ्यांचे हवेत का? नंबर हवेत, पण मोबाईलची गरज नाही। फक्त तुमच्या मोबाईलवर प्रत्येक वेळा लिंक ओपन करा, त्या विद्यार्थ्याचे नंबर 2 वेळा टाकून पुढची प्रोसेस करा, ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ते। परत सगळी प्रोसेस संपली की परत त्या लिंकवर दुसऱ्या विद्यार्थ्याचे नंबर टाकून त्याचे सेल्फी त्याचे फोटो अपलोड करून त्याला सबमिट करा। परत तिसऱ्या विद्यार्थ्यांचे नंबर टाकून त्याची सेल्फी त्याचा फोटो त्याची प्रतिज्ञा सबमिट करा। या पद्धतीने एकाच मोबाईलवरून एकाच डिव्हाइसवरून वेगवेगळे नंबर टाकून सेल्फी, घोषवाक्याचा फोटो आणि प्रतिज्ञा ही सबमिट करत गेलात तर तुमचं काम होत जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या मोबाईल डिव्हाइसची तुम्हाला अजिबात गरज असणार नाही। आता काही म्हटले की पहिलीच्या विद्यार्थ्यांना घोषवाक्य लिहिता येत नाही, त्यांना अजून लेखन वाक्य येतपर्यंत नाही आहे, तर त्यांचं काय करायचं? तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की हा उपक्रम फक्त 3री पासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, तर 3रीच्या पुढच्या विद्यार्थ्यांचेच तुम्ही सेल्फी आणि घोषवाक्याचे फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहे। तर मित्रांनो ही झाली महत्वाची माहिती। आणखीन काही तसं फार नाहीये, प्रत्येक विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर हा आपल्या मोबाईल नंबरवर टाकायचा आहे की त्याच्याच मोबाईल, अजिबात नाही। मी आता तेच सांगितलं, प्रत्येक विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर आवश्यक नाही, मोबाईल आवश्यक नाही, नंबर फक्त आवश्यक आहे। तर हे काम तुम्ही करायचंय। काहींनी सांगितलं की एरर येतोय 500 एरर, तर साईटवर लोड आला असेल, कारण संपूर्ण महाराष्ट्रातून हे काम होत आहे आणि त्याची मुदत आज शेवट आहे। कदाचित उद्या वाढेल की नाही सांगता येतं, पण आज शेवट आहे, त्यामुळे प्रचंड त्याच्यावर लोड आहे, त्यामुळे तसं होत असेल तुम्ही प्रयत्न करत राहा। बाकी काही शंका नाही, महत्वाची हीच मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगायची होती। हे काम कसं करायचं याच बाबतीतला जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल नक्की पहा, लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देतो। आणि तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। हा चॅनलचं नाव मात्र आपलं बदल होतंय, उद्या परवापासून ते होईल टीचर सपोर्ट या नावानं, तर चॅनलला नक्की जोडून राहा, जास्तीत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय।